नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करावी या मागणीसाठी शिवसेनेचा मंत्रालयावर महामोर्चा। 3 दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या 3 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ आणि जातीचे आणि धर्माचे राजकारण भाजप करीत असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं ठाण्यात प्रतिपादन। घेऊया एक अल्पशा विश्रांती। आता आपले लाडके ठाणे फास्ट यूट्यूबवर देखील पहा। अधिक माहितीकरिता यूट्यूबवर टाईप करा ठाणे फास्ट आणि पहा आपल्याला हवा असलेला एपिसोड केव्हाही आणि कुठेही। तसंच ठाणे फास्ट न्यूज चॅनल या फेसबुकवरील पेजला आवश्यक भेट द्या। www.youtube.com आणि www.facebook.com। ठाण्यातील ताज्या ज्वलंत घडामोडी चुकवू नका। फास्ट लाईफस्टाईलला ठाणे फास्टची सोबत असू द्या। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करावी या मागणीसाठी आज शिवसेनेतर्फे मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चात असंख्य ठाणेकर नागरिकांनी सहभाग घेतला होता। ठाण्यातील इमारती कोसळण्याच्या घटना वाढत असून त्यामुळे लाखो रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे। या इमारतींची पुनर्बांधणी करायची असेल तर क्लस्टर डेव्हलपमेंट हा एकमेव उपाय आहे। मात्र वारंवार पाठपुरावा करूनही राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने निर्णय घेतलेला नाही। याबाबत शिवसेनेच्या आमदारांनी वारंवार आवाज उठवला। सरकारच्या या दळभद्री धोरणाविरुद्ध आज सकाळी 11 वाजता शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टेंभी नाका येथून हा महामोर्चा काढण्यात आला। ठाण्यातील धोकादायक, अतिधोकादायक तसंच अनधिकृत इमारतींची माहिती महानगरपालिकेने राज्य सरकारकडे वेळोवेळी दिली आहे। एवढेच नव्हे तर क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करण्याबाबत अनेकदा पाठपुरावाही केला आहे। त्याबाबतचा अहवाल 1 वर्षांपूर्वी सरकारकडे पाठवला होता। मुंब्र्यातील बानो अपार्टमेंट ही इमारत कोसळल्यानंतरही गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करावी अशी विनंती करणारा अहवाल महापालिका प्रशासनाने पाठवला आहे। मुंब्र्यातील बानो अपार्टमेंट ही इमारत कोसळल्यानंतरही गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करावी अशी विनंती करणारा अहवाल महापालिका प्रशासनाने पाठवला आहे। मात्र त्याकडेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं असून आज या संदर्भात मंत्रालयावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आलं। हे सगळे आमदार या ठिकाणी गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही सभागृह भांडतोय। मी 9 वर्षापासून या सभागृहामध्ये आहे, तेव्हापासून भांडतोय। मग का निर्णय होत नाही? सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह आहेत, मग निर्णय का होत नाही? शरद पवार साहेब स्वतः बोललेत की हे लकवा मारलेलं सरकार आहे। आता निर्णय जर त्यांच्या सरकारमध्ये असणारे मोठे नेते असं जर म्हणतायत तर विचार करण्याची वेळ आली आहे आणि ही शेवटची धडक देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। 3 दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या 3 वर्षीय शुभांगी सदावर्ते या मुलीचा मृतदेह कावेसर गावातील एका खड्ड्यामध्ये सापडला आहे। या मुलीच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत। शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे। या मुलीचा नैसर्गिक मृत्यू आहे की हत्या आहे याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे। ठाण्यातील कावेसर जुना गाव येथे शुभांगी ही आपले वडील, काका आणि आजीसोबत राहायची। 30 सप्टेंबर रोजी शुभांगी ही आपल्या कुत्र्यासोबत घराजवळच खेळत होती। खेळता खेळता शुभांगी घरापासून थोडी लांब गेली होती, मात्र त्यानंतर ती कोणालाच दिसली नाही। मुलीच्या नातेवाईकांनी कासरवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला। सुरुवातीला बिबट्याचा संशय आल्यानं वन अधिकाऱ्यांनी देखील शोध घेतला। मात्र आज दुपारी 3च्या सुमारास या मुलीचा मृतदेह कावेसर गावातील एका खड्ड्यात सापडल्यानं खळबळ उडाली आहे। दरम्यान या प्रकरणी 363 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कासरवडवली पोलीस या प्रकरणाचा अधिक शोध घेत आहेत।
विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व एकत्र आहोत, पण जातीचं आणि धर्माचं राजकारण भाजप करीत आहे ते चुकीचं आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच विरोध राहणार आहे, असं ठाम प्रतिपादन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाण्यात व्यक्त केलं. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीनं ठाण्यात युवतींसाठी वक्तृत्व विकास शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरासाठी खासदार सुप्रिया सुळे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. आम्ही भाजपच्या विरोधात सातत्याने लढत आहोत. धर्म जात असं विषय आणून भाजपा देश तोडत आहे. आमचं मात्र हे उद्दिष्ट नाही. आम्ही सामान्य माणसाला धरून राजकारण करतो, असंही त्या पुढे म्हणाल्या. मागील 15 वर्ष राज्यात आणि केंद्रात 10 वर्ष काँग्रेसबरोबर सत्तेत आहोत. आम्ही ठामपणे पंतप्रधानांच्या मागे उभं राहू. तसंच वटहुकुमाबद्दल सायंकाळी कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि निर्णय होईल. तसंच नवीन अध्यादेश हे आधी कॅबिनेटमध्ये आणि नंतर संसदेत मांडल्यानंतरच त्यावर चर्चा होते, असंही त्या पुढे म्हणाल्या. समाजात सध्या बलात्कार आणि छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. हे सर्व रोखण्यामध्ये सरकार कुठे अपयशी ठरले आहे का, या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी शासनाची बाजू लावून धरली. एक बलात्कार झाला तरी संपूर्ण जबाबदारी सरकारची असते आणि सरकार जबाबदारी स्वीकारतं. परंतु जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत असे प्रकार थांबणार नसल्याचंही त्या म्हणाल्या. ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. देवीची भव्य मिरवणूक, त्यातून व्यक्त होणारा भक्तिभाव, सळसळता उत्साह यांनी वातावरण भारावून जातं. लोककलांचं थक्क करणारं प्रदर्शन मनाला सुखावून जातं. ढोल लेझिमच्या तालानं आणि देवीच्या जय जयकारानं आसमंत दुमदुमून जातं. अंगावर रोमांच उभे राहतात. देवीचं दर्शन घेण्यासाठी नेते, अभिनेते, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जय अंबेमाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केला आहे. ठाणेकर आम्ही, आहे आम्हाला गर्व. जय अंबेमा करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. या 9 दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे. NMTने प्रवासी भाडेवाढीला मंजुरी दिली असताना दिवसागणिक होणारा 4.5 लाखांचा प्रचंड तोटा रोखण्यासाठी भाडेवाढ करण्याचे वेध TMTलाही लागले आहेत. लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका येणार असल्यानं आचारसंहिता लागू होण्याआधी किमान 2 रुपयांची भाडेवाढ मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याचं समजतं. कागदावर TMTच्या ताफ्यात 313 बस असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यावर 200 बस धावतात. दिवसाला सुमारे 2.5 लाख प्रवाशांकडून परिवहनला 22 लाख रुपयांचा महसूल मिळतो. परंतु डिझेलच्या वाढत्या किमती, महागलेले सुटे भाग आणि नादुरुस्त बसमुळे तोटा वाढतच चालला आहे. म्हणूनच अखेरचा पर्याय म्हणून तातडीनं भाडेवाढ करण्याचा निर्णय TMTच्या प्रशासनाकडून केला जात आहे. अंदाजे जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकेल. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार असल्यानं पुढील वर्षी भाडेवाढीसारख्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता अंधुक आहे. त्यामुळे दिवाळीआधी हा प्रस्ताव किमान परिवहन समितीसमोर सादर करण्याचा प्रयत्न होणार असल्याचं समजतं. परिवहन कर्मचाऱ्यांचे 5व्या आणि 6व्या वेतन आयोगातील फरकापोटीचे तब्बल 187 कोटी रुपये अजून TMTला द्यायचे आहेत. आपल्या काही तक्रार व सूचना असल्यास आमचा पत्ता ठाणे फास्ट TV न्यूज, लक्ष्मण कनोजिया, शिवशक्ती अपार्टमेंट जवळ, चंदनवाडी, ठाणे. तर उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.